कागल येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या आरटीओ चेकपोस्टचा गलथान कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अजित बोडेकर यांच्या नेतृत्वात आज अपघातस्थळी खळखट्याक आंदोलन करण्यात आलं। गेल्या 3 दिवसात 2 लोकांना या अपघातात आपला प्राण गमवावा लागला असून याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणारी केबिन संतप्त शिवसैनिकांनी उचकटून टाकली आहे, तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी आपली भूमिका मांडताना चेकपोस्ट प्रशासनावर गंभीर टीका केली। यानंतर प्रशासनानं ठोस उपाययोजना केली नाही तर मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा सागर कोंडेकर यांनी दिलाय। सोमवारी दुपारी 4:30च्या सुमारास कामावरून घरी परतत असताना सोनगे येथील रामदास रंगराव पाटील वय 36 या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला। तर आज दुसरा अपघात होऊन अपघाती मृत्यू झाला। शब्बीर हजरत देसाई वय 48 राहणार हेरले हे इसम जागीच ठार झालेत। यावेळी आरटीओ चेकपोस्टचा गलथान कारभारावर रोष व्यक्त करण्यात येतोय। मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी। कागल तपासणी नाका हा स्थापनेपासूनच विवादात सापडलेला नाका आहे। भूसंपादनाच्या सुरू झालेल्या वादापासून तो नाका चालवाय देण्याच्या 2 कंपनीमधला विषय, अशातून हा नाका केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सीमा या ठिकाणी असणारा कागलमधील तपासणी नाका या ठिकाणी एक प्रकारची वाटमारी सुरू असलेला प्रकार आहे। कुठल्याही सुविधा वाहनधारकांना नाहीत, वाहनांना नाहीत। राष्ट्रीय महामार्ग मध्ये अडथळे निर्माण करून वाहनांना नाक्यावरून येण्याच्यासाठी एक प्रकारे मार्ग निर्माण केलेला आहे। म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलक देखील नाहीये। अशामधून जर गोंधळ झाला तर वाहनधारकांचा अपघातामध्ये जीव जाण्याचे प्रसंग घडलेले आहेत। 2 दिवसापूर्वी कागलमधल्या तालुक्यातील एका उमद्या तरुणाचा अपघात होऊन त्यात तो मृत्युमुखी पडला। आज देखील एक दुसरा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि कोणतीही प्रशासनाला त्याचे कसलेही गांभीर्य नाही आहे, ना त्या नाका चालवाय घेतलेल्या अदानी समूहाला त्या लोकांच्या जीवाची पर्वा आहे। फक्त पैसा वसूल करणे एवढंच त्यांचं टार्गेट आहे। जर यामध्ये वेळीच सुधारणा नाही केली तर याच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभा करून हा सीमा तपासणी नाका कायमचा बंद पाडण्याची भूमिका कागलवासियांना घ्यावी लागेल।